सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. विठ्ठला 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 लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केली या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुण आता, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्रजी, आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत, षड्गुण ऐश्वर्याधीश, अखंड ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती विश्वसंत श्री ज्ञानराज माऊली, आपलं खानदेशाचं जळगाव जिल्ह्याचं वैभव, महायोगेश्वरी बरं का, आदिशक्ती मुक्ताबाई, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, असे प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, आणि ज्यांच्या दरबारात आपण बसलेलो आहोत, ज्यांचा हा नवरात्रीचा उत्सव चालू आहे, अशी जगज्जननी आदिशक्ती आई शाकंभरी माता, या सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आपल्यासमोर म्हटलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि सुंदर असा आहे. चिंतना अगोदर कार्यक्रमासंबंधी थोडक्यात परिहार, की आपल्या सर्वांच्याच भाग्याने, सर्वांच्या सहकार्याने, भगवान परमात्म्याच्या आणि साधुसंत महात्म्यांच्या कृपेने, आई शाकंभरी मातेच्या कृपेने आणि तिच्याच दरबारात, तिच्याच नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तातून आपल्या गावातील सकल मराठा समाज आणि ग्रामस्थ मंडळ यांनी गिरणा मातेच्या तीरावर असलेलं हे सुंदर असं आपलं कण्व नगर अर्थात कानडदा, या कानडद्यातलं हे प्रसिद्ध ठिकाण होळी मैदान चौक येथे या धर्ममंडपामध्ये सुरू असलेला हा सोहळा, संकीर्तनी सोहळा, सोहळ्यात सोहळा आहे, शिव महापुराण कथा सोहळा आणि देवी भागवत कथा. कथेचे प्रवक्ते आहेत माझे परममित्र, परमस्नेही गुरुबंधू, हरिभक्तीपरायण आदरणीय दिलीप महाराज रवंजेकर यांच्या मधुरवाणीतून, रसाळवाणीतून आपण कथाश्रवणाचा आस्वाद घेत आहोत. या सोहळ्यातली आजची ही 2ऱ्या दिवसाची सेवा आहे. प्रभू इच्छेने, गुरुकृपेने, माझ्या भाग्याने आणि या सप्ताहाचं जे आयोजक मंडळ आहे, भजनी मंडळ,
शाकंभरी माता भक्त मंडळ यांनी ही सेवा माझ्याकडे सोपवली आहे. ख्यातनाम गुणीजन मंडळी आपल्याला गायक वादक प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे गावातील तसंच परिसरातील श्रोते मंडळी, टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि समोरच्या बॅनरवर आपण एक वाक्य वाचत आहोत, सन्मान नारी शक्तीचा, बरं का. आणि या ठिकाणी श्रोत्यांमध्ये ती शक्ती मुबलक आहे, अधिक आहे. विठाला विठाला म्हणून सर्वाधिक प्राधान्य त्यांना दिलं तरी काही वावगं नाही आणि दिलंच पाहिजे. त्यांचा सन्मान आपल्याकडून राखला गेलाच पाहिजे. श्रुतीनेही वर्णन केलं आहे, यत्र पूजन्ते नारीही तत्र रमन्ते देवतः. ज्या ठिकाणी आईचा आणि गाईचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी भगवान परमात्मा बरं का विशेषत्वाने रममान होते, बरं का. मी स्वतः श्री क्षेत्र पंढरपूरला संत श्री डोंगरेजी महाराजांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, बरं का. ज्या ठिकाणी गाईचा आणि आईचा सन्मान राखला जात नाही, बरं का, त्यांना तिथे जर वेदना पोहोचत असतील तर तो भाग, तो परिसर, ते घर म्हणा, परिवार म्हणा, कधीच सुखी राहू शकत नाही. विठाला विठाला किंबहुना आपण हा जो आई शाकंभरी मातेचा उत्सव जो साजरा करीत आहोत नवरात्रीच्या निमित्तातून, तर हा त्यासाठीच राखला, बरं का. त्यासाठीच हा सोहळा साजरा करीत आहोत. हेतू काय या सोहळा साजरा करण्याच्या पाठीमागचा आपला हाच हेतू आहे की नाही, की नारी शक्तीचा आपल्याकडून सन्मान राखला गेला पाहिजे, बरं का. मी मागे माऊली मंदिरामध्ये 3 वाक्य वापरले होते, बरं का. खानदानी परमार्थ करा, नाटकं सोंग बंद करा आणि परमार्थ करताना पहिल्यांदा स्वतःला तपासा. हे 3 वाक्य मी वापरले होते. त्यातलं हे एक की आपण पहिल्यांदा स्वतःला तपासा. त्यासाठी मी काय बोललो होतो, आपल्याला स्वतःला कसं तपासता येईल की मी करतोय माझा परमार्थ, माझी साधना, माझी उपासना चांगली आहे, योग्य आहे, श्रेष्ठ आहे, उचित आहे, कसं ओळखता येईल आपल्याला. दुसऱ्याला कशाला ओळखायचं, दुसऱ्याची कशाला परीक्षा घ्यायची, आपली स्वतःची परीक्षा घ्यायची. हा तसं वागतो आणि तो असं वागतो अजिबात पाहायचं नाही. आपण कसं वागतो ते आपण शोधलं पाहिजे, स्वतःला तपासलं गेलं पाहिजे. मग कसं तपासता येईल स्वतःला, मी चांगला आहे, माझा पेपर मी चांगलं लिहितो आहे, मी चांगल्या मार्काने पास होईन, उत्तीर्ण होईन, कसं ओळखता येईल. तर आपली कोणत्याही स्त्रीकडे नजर जाऊ द्या, बरं का. आपली कोणत्याही स्त्रीकडे नजर जाऊ द्या, किती देखणी आहे ती, किती सुंदर आहे ती, किती आकर्षक आहे ती, पहा तिच्याकडे चांगलं, पुन्हा पुन्हा पहा, चांगलं पहा. चांगलं पाहण्यासाठी देवाने आपल्याला हे डोळे दिलेले आहे. पण तिच्याकडे पाहत असताना, निहाळत असताना जोपर्यंत मला माझी मुलगी, माझी बहीण किंवा माझी माय आठवत नाही तोपर्यंत माझा परमार्थ खरा नाही, बरं का. तिथे मी नापास आहोत, बरं का. कोणत्याही स्त्रीकडे आपली नजर गेली तर अशी माझी मुलगी आहे, अशी माझी बहीण आहे, अशी माझी माय आहे, ही भावना अंतःकरणामध्ये जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ खरा नाही, तिथे आपण नापास आहोत. मग हे करतोय हे काय, समाजाला देखावा दाखवणं आहे, नाटकं दाखवणं आहे, ही हरामखोरी आहे. विठाला विठाला माझे गुरुदेव सांगायचे, खाल्लं किती त्याला महत्त्व नाही, पचलं किती आपल्याला त्याला महत्त्व आहे. वाचन किती केलं त्याला महत्त्व नाही, लक्षात किती राहिलं त्याला महत्त्व आहे. किती वाचला त्याला महत्त्व नाही, कसा वाचला त्याला महत्त्व आहे. आणि किती कीर्तन, किती सप्ते झाले त्यालाही महत्त्व नाही. आपल्यामध्ये बदल किती झाला, परिवर्तन किती झालं याला महत्त्व आहे. आणि तर 25-30 वाऱ्या केल्या, बदल काहीच झाला नाही. अनेक पारायण केले, बदल काहीच झाला नाही. अनेक उत्सव केले शक्तिमातेचे, शक्तीला जर ओळखलं नाही, बरं का, ती जर जाण आपल्यामध्ये झाली नाही तर उपयोग नाही. विठाला विठाला परिवर्तनासाठी, बदलासाठी हा उत्सव असतो. मी नेहमी सांगत असतो की हे एक शिबिर आहे, बरं का, आध्यात्मिक शिबिर आहे.
जसं शरीराच्या आरोग्यासाठी वैद्यकीय शिबिराची गरज असते, तशी मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा या आध्यात्मिक शिबिराची गरज असते बरं का. तिथे शरीराचे रोग दुरुस्त करायचे, इथे मनाचे रोग दुरुस्त करायचे आहे. विठाला यासाठी मी आणखी एक उदाहरण नेहमी सांगत असतो. जागतिक प्रसिद्धीचा महात्मा स्वामी विवेकानंदजी यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं मी एका ठिकाणी प्रवासामध्ये असं एक वाक्य वाचलं होतं की तुम्हा उपासकांपेक्षा कुत्रे चांगले म्हणे. कोण बोलताय असं? रामकृष्ण परमहंस, प्राप्त पुरुष, अधिकारी महात्मा. काय बोलले ते? तुम्हा उपासकांपेक्षा कुत्रे चांगले. हे मलाच नाही, आपल्याला सगळ्यांना वाईट वाटेल, सगळ्यांनाच वाईट वाटेल. इथे या धर्ममंडपात कानाकोपऱ्यात आजूबाजूला कोणी बसलेले असतील, उभे असतील, सगळ्यांना वाईट वाटेल. कारण आपण सगळे उपासकच आहोत ना. हा उत्सव कोणाचा सुरू आहे? शाकंभरी मातेचा. म्हणजेच आपण शाकंभरी मातेची काय करीत आहोत? उपासनाच करीत आहोत, आहे की नाही? मग आपण सगळे कोण आहोत? उपासक आहोत. कोणाचे? शाकंभरी मातेचे. मग आपल्यापेक्षा कुत्रे चांगले असं कोण म्हणताय? रामकृष्ण परमहंस. बरं, म्हणणारा माणूस सामान्य आहे का? हां, की जाऊ द्या बा, तो नशेत होता, बोललं गेलं त्याच्याकडून, झाली चूक त्याच्याकडून, काय मनात घेता, असा माणूस आहे का तो? म्हणून त्यांचं काही मनावर आपण घ्यायचं नाही. अरे मनावर घेतलंच पाहिजे, आपण विचार केला पाहिजे त्या बाबतीमध्ये. एवढी मोठी महान विभूतीनं आपल्याला सगळ्यांना असं म्हणते की तुम्हा उपासकांपेक्षा कुत्रे बरे. काय त्यातला गर्भित अर्थ? बरं, बोलणारे कोण आहे? तेही उपासकच आहेत ना. रामकृष्ण परमहंस हेही शाक्तच होते, शक्तीची उपासना करणारे होते. गणपती बाप्पाची उपासना करणाऱ्यांना गणपत्य म्हणतात, विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैष्णव म्हणतात, शिवाची उपासना करणाऱ्यांना शैव म्हणतात, येशीची उपासना करणाऱ्यांना ख्रिस्त म्हणतात. तसं शक्तिमातेची उपासना करणाऱ्यांना शाक्त म्हणतात. तेही शाक्तच होते. कालिका मातेचे भक्त होते. ते भिक्षा मागून खायचे, ते स्वतःच्या दारात भिक्षेसाठी उभं राहायचे. त्यांच्या धर्मपत्नीला शारदा मातेला आवाज द्यायचे. ते देवी भिक्षावाड, म्हणजे स्वतःच्या पत्नीमध्ये सुद्धा देवी पाहिजे, ते कालिका पाहिजे. ते अशी ज्यांची भक्ती, आणि ते असं म्हणतात आपल्याला तुमच्यापेक्षा कुत्रे चांगले. अपेक्षा आहे का आपली त्यांच्याकडून असं ऐकून घेण्याची? आणि आपल्याला बरं वाटतंय का ते ऐकून घेणं? नाही बरं वाटत आहे. मग का बोलले ते? का बोलले असं? ते त्यांनी त्याचं स्पष्टीकरण असं केलंय की मालक परदेशामध्ये जातो, 15-20 वर्ष तिकडेच राहतो, 12-15 वर्षाने तो पहिल्यांदाच गावामध्ये येतो, जन्मभूमीमध्ये येतो. त्याची सगळी जी राहण्याची स्थिती आहे ती बदललेली असते. केशभूषा, वेशभूषा, शरीराचा आकार वगैरे, चालण्याची हाईट. ज्या वेळेला तो गावात चालतो त्यावेळेला गावातले लोक सुद्धा त्याला ओळखू शकत नाही. एक दुसऱ्याला विचारतो कोणाकडे आला असेल कोण जाणे, परिचयासारखं वाटतोय मला थोडा थोडा, पण ध्यानात येत नाही. यांचं बोलणं त्याला ऐकू येतं आणि तो यांच्याजवळ येतो. तात्या, अहो तात्या, ओळखलं का मला? अरे हा ओळखतो आपल्याला. तात्या म्हणतोय बरोबर, जिबू अण्णा असं काही बोलला नाही. नाही भाऊ, कोणाकडे आले तुम्ही? कुठले आहे तुम्ही? अहो इथलाच आहे ना मी, ते अमुक अमुक भाऊसाहेब आहेत ना, त्यांचा नातू आहे मी, 15-20 वर्ष झाले तिकडे, पहिल्यांदाच आलो आता गावामध्ये. का रे, तू अजिबात ओळखीचा लागला नाही आमच्या.
केवढा बदल झाला तुझ्यामध्ये. गावातले लोक सुद्धा त्याला ओळखू शकले नाही. तो ज्या वेळेला गल्लीत चालतो घराजवळ, त्याच्या ओट्यावर त्याचा कुत्रा बसलेला होता. त्याने त्याचा आवाज ओळखला बर का. कुत्रा ताडकन उठला, कावरा बावरा होतोय, इकडे तिकडे पाहतोय बर का. पुन्हा त्याने आवाज ऐकला मालकाचा, माझाच मालक आहे. खात्री झाली, ओट्यावरून उडी टाकली, धावत गेला, हुंगत हुंगत धापा टाकत शेपटी हलवत घरी येतो बर का. संपूर्ण बदललेल्या वातावरणामध्ये एवढ्या वर्षातून कुत्रा जर आपल्या मालकाला ओळखू शकतो बर का, आणि आपण जर या नारी शक्तीला ओळखू शकत नसलो तर आपल्यापेक्षा विठाला विठाला ऐक नाही. मागच्या वर्षी मी बोललो, ज्याला नारी बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा भाऊ ज्ञानोबा झाला. ज्याला नारी आई म्हणून कळाली तो शिवबाच, तो जिजामातेचा सुपुत्र शिवबा झाला. आहे की नाही. ज्याला नारी गुरु म्हणून कळाली तो योगीराज चांगदेव झाला, मुक्ताईचा शिष्य. आहे की नाही. या नजर बदलवण्यासाठी हात सायास आहे. विठाला विठाला किंवा ज्याला आपली धर्मपत्नी पतिव्रता किंवा सीतामातेच्या जागेवर दिसेल तो सीतामातेचा राम झाला. अनेक उदाहरणाने आपल्याला हे चिंतन करता येईल. म्हणून या संकल्पनेतून या आयोजक मंडळींचा हेतू हाच आहे बरं का. मूर्त रूपाने मंदिरामध्ये शाकंभरी माता आहे बरं का. मूर्त रूपाने मंदिरामध्ये शाकंभरी माता आहे. तिचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे बरं का, व्यापक स्वरूपामध्ये. आणि ते विराट स्वरूप म्हणजे ही नारी शक्ती आहे. विठाला विठाला. मी याच जागेवर मागच्या वर्षी सुद्धा होतो. दर्शन या शब्दाचा अर्थ काय. दृश्य दर्शयते ते दर्शनः. जी वस्तू आपल्याला जशी आहे तशीच कळणं याचं नाव आहे दर्शन. आणि परमार्थ करताना प्रदर्शन अजिबात नको, इथे दर्शनच पाहिजे. दर्शन त्यालाच म्हणतात की जी वस्तू जशी आहे तसं कळणं. हनुमंतरायांचं दर्शन घेतलं मंदिरात जाऊन, पायऱ्या उतरल्यानंतर एखाद्या तरुण स्त्रीकडे जर लक्ष गेलं, जर आपलं मन विचलित होत असेल तर हनुमंतरायांच्या दर्शनाचा उपयोग नाही, हनुमंतराय कळले नाही बरं का. राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असेल बरं का, आणि स्त्रीबद्दल ती भावना जर अंतःकरणामध्ये नसेल तर किती बोललं तर महत्त्व नाही. जय भवानी, जय शिवाजी, जय बजरंग कोणी म्हणावं, ज्याची नजर चांगली आहे त्यानेच म्हणावं. विठाला विठाला. आणि आपण कोणालाही जरी नाही मानलं, समाजाला, मायबापांना, भावाला बरं का, देवाला जरी नाही मानलं तर आपलं मन तर आपल्याला मानावंच लागेल. मन तर मानावंच लागेल ना. जगामध्ये यासारखं न्यायालय दुसरं कोणतंच नाही मनासारखं. मनच आपल्याला खरी ग्वाही देतं. विठाला विठाला.
विश्वंभरी मातेच्या चरणारविंदी कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या चिंतनाकडे वळतो. बरं का? सोडीला संसार माया तयावरी फार. संत श्री तुकोबाराय या अभंगातून देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताबद्दल जे प्रेम आहे, भक्ताबद्दल जो भाव आहे, भक्ताबद्दल जो आदर आहे आणि भक्ताबद्दलचे जे वात्सल्य आहे ते प्रगट करतायत, ते व्यक्त करतायत. वात्सल्याचे दोनच प्रकार आहेत मुख्य. एक आहे दीनवत्सल आणि दुसरा आहे भक्तवत्सल. दीनवत्सल आहे संत महात्मे साधव दीनवत्सल हा, आणि भक्तवत्सल आहे भगवान परमात्मा माधव भक्तवत्सल हा. एकोनैकस्सवक्क्यं तत्पदमनुत्तमं लोकबंधुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नावापैकी भक्तवत्सल या नावाचा उल्लेख येतो. तिसराही प्रकार तसा सांगितला जातो, पण तो सप्रमाण नाही, त्याला पुरावा नाही, त्याला आधार नाही. बरं का? भरभक्कमाचा काही पुरावा नाही, तो सांगितला जातो. तिसरा प्रकार तो म्हणजे कुटुंबवत्सल. कुटुंबवत्सल कोण? आपण सगळे. दीनवत्सल संत महात्मे आणि भक्तवत्सल भगवान परमात्मा. फरक काय यामध्ये? परिवारामध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्यांबद्दलच प्रेम करणं याला कुटुंबवत्सल म्हणतात. इतरांबद्दल अजिबात प्रेम करत नाही. संकुचित प्रेम आहे हे. शेजाऱ्याबद्दल नाही. गल्लीचं तर विचारू नका, गावाचा तर प्रश्नच सुटला. आणखी शेजारच्या गावाचं तर नावच काढायला नको, आहे की नाही? मर्यादित प्रेम आहे, कुत्र्या मांजऱ्यापर्यंत आहे हे. आपल्या कुत्र्याला आपण भाकरी टाकली, त्यावेळेला दुसरा कुत्रा आला किंवा दुसऱ्याचा कुत्रा आला तर त्याला टोला मारला, इतका संकुचितपणा. कुटुंबवत्सल आपण सगळे. दीनवत्सल कोण? बरं का? दीनवत्सल संत महात्मे. यांच्या ठिकाणी संकुचितपणा नाही, मर्यादितपणा नाही. ज्याला कोणीच या विश्वामध्ये जवळ करत नाही त्याला जवळ करणारे संत महात्मे. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले, बर का, आपलं मनोरंजन करणारे, आपल्या मनाजोगं वागणारे, त्यांना आपण आपलं म्हणू, आहे की नाही? आपल्याला त्रास देणाऱ्यांना आपलं म्हणत नाही आपण. संत महात्मे त्रास देणाऱ्यांनाही आपलं म्हणतात. गांजले त्यासी म्हणे जो आपले. एवढंच काय, ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल यांनी संत श्री ज्ञानराज माऊलींनी आपल्या श्री गुरूंजवळ अर्थात संत निवृत्तीनाथ महाराजांजवळ त्रास देणाऱ्यांच्या भल्याची मागणी केली. पसायदान आपण नेहमी वाचतो. जे खळांची व्यंकट सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. केवढी विशाल आहे ती मागणी. पसायदानातलीच होऊया, केवढी विशाल आहे. किंबहुना सर्व सुखी. बर का? सर्व सुखी हे म्हणायला केवढं मोठं अंतःकरण लागतं, आहे की नाही? सर्व सुखी. दुसरा सुखी दिसला तर आपल्याला दुःख होतं. आपल्याला दुःख होतं. विनोदाने मी विचारतो, विचारू का तुम्हालाच? घाबरू नका, मी काही वाईट विचारणार नाही, चांगलंच विचारेन. तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का? माझे अजून झालेच नाही, आहे की नाही? तुम्ही जर हो सांगितलं माझ्या खात्यावर जमा झाले, माझे जर जमा झाले नसले तर माझे जमा केव्हा होतील? होत नाही तोपर्यंत चैन पडत नाही, झोप लागत नाही. आणि जे जे भेटे तयाशी पुसावेसे ह्याची वाट. जे जे भेटे तयाशी, आहे की नाही? दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला दुःख होतं. काय अंतःकरण आहे आपल्याजवळ? विठाला विठाला. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होऊ नका.
दुसरा दुःखी आहे ते दुःख आपल्याला नाही याच्यात आनंद माना, आहे की नाही? दुसऱ्याच्या वाटेवर आलेलं जे दुःख आहे ते माझ्या वाटेवर आलं नाही, मला ते दुःख नाही याच्यात आनंद माना. काय अंतःकरण असेल त्या संत महात्म्यांचं. मी लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये एक प्रार्थना म्हणत होतो. विदर्भातल्या महात्म्याची रचना आहे ती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. सगळ्यांना सुखी ठेव, आहे की नाही? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन विधी लोक, आनंदे भरीन विधी लोकी, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, आनंदे भरीन विधी लोक, आनंदे भरीन विधी लोक, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. अवघाचे संसार सुखाचा करीन. बर का, संसार या जगाला उद्देशून शब्द आहे. अवघाची म्हणजे सगळ्यांच्या बाबतीमध्ये बोलले, व्यापकत्वाने वापरली भाषा. अवघाची संसार सुखाचा करीन. बर का, नुसतं मानव प्राणी मात्रांचा संसार म्हणजे जीवन सुखी करीन असं नाही. अवघाची सगळे आले यामध्ये, सगळे प्राणी मात्र आले यामध्ये. आणि हाच जर विचार आपण या बाबतीत थोडा विचार आपण दसरा आणि 31 डिसेंबरचा करा आपल्या गावाच्या बाबतीत. सर्व सुखी या बाबतीत बोलतोय मी. विठाला आपला पोरगा सुखी राहावा यासाठी दुसऱ्याच्या पोराचा घात करावा, कसं सुख मिळेल? विठाला आपला संसार सुखी राहावा यासाठी दुसऱ्याच्या पोराचा बर का प्रसाद म्हणून त्याला ग्रासन करावा, कसं सुख मिळेल? 31 डिसेंबरच्या बाबतीतही तेच चिंतन करता येईल. हा, एकादशीचं भान राहीन तर. विठाला विठाला किती भान राखतात लोक एकादशीचं सुद्धा. विचारू का चोपदार बुवांना, एकादशीचं भान ठेवलं का? हा, मरीमातेचा भंडारा एकादशीच्या दिवशी झालाय आपल्या या भूमीमध्ये. विठाला विठाला त्यांना विचारायचं कारण त्या दिवसाचे आचारी ते होते. बोललो होतो मी त्यांना आधीच, स्वयंपाक करू नका. एकादशीच्या दिवशी भंडारा म्हणजे काय? मरीमातेचा. काय जाणतोय आपण धर्मन, काय जाणतोय संप्रदाय, काय जाणतोय आपण परंपरा आपली? विठाला तर हिंदुस्थानातला एक महात्मा बोलला होता, ही शाकंभरी माता जगज्जननी आहे ना, जगज्जननी आहे ना ती, म्हणजे सगळ्या जगाची आई आहे ना ती. म्हणून त्या माणसांचीच आहे का, इतर प्राणी मात्रांची सुद्धा आहे, सर्वांची आहे ना. मग ती बकरा कोंबडा यांची आई नाही का? जगज्जननी म्हटल्यानंतर त्यांची पण आई आहे ना. मग तिच्या लेकराला संपवून प्रसाद म्हणून घेणं
तिला कुठपर्यंत खपणार आहे. विठाला विठाला उत्तर मी कमी आवर्त घेतोय. त्या महात्म्याने यापेक्षा कठोर भाषा वापरलेली आहे. माझा तो अधिकार नाही बोलण्याचा. विठाला विठाला ती जर जगज्जननी असेल आणि सगळीच जर तिचे लेकर आहोत, तर तिच्या इतर लेकरांचा जर आपण घातपात कोणत्याही निमित्तातून करत असेल तर तिचा आशीर्वाद मिळण्याची कोप आपल्याला भोगावाच लागेल. विठाला विठाला संत तुकाराम महाराजांचंही प्रमाण आहे या बाबतीत. मांस खाता हौस करी, आहे की नाही. जोडोनी वैरी ठेविला, पुढच्या जन्माचं वैर आतापासून तुम्ही बांधून ठेवताय. विठाला विठाला आता आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडी अडचणी असतील, काही संकट असतील, काही सुखदुःखाचे प्रसंग असेल, कोणी बहादुरीने सांगत असेल मी स्वप्नातही कोणाला शिवीगाळ केली नाही, मी कोणाचं कधी वाईट चिंतन केलं नाही, कोणाचं कधी वाईट केलं नाही, मग ह्या अडचणी माझ्या जीवनामध्ये काय याव्या, हे मागच्या जन्माचं फल आहे. मागच्या जन्माचं फल जर आता आपल्याला भोगावं लागतं आहे बरं का, तर मग आता केलेलं पुढे सुटणार आहे का. विठाला काय प्रार्थना केली असेल त्या संत महात्म्याने, सुखी सगळ्यांना ठेव देवराया आणि अवघाची संसार सुखाचा करीन. हे फक्त त्यांनीच म्हणावं आणि त्यांच्यासाठीच म्हणावं का. आणि त्यांच्या म्हणण्याचा आपण अजिबात विचार करू नये का स्वार्था लोभापोटी, आहे की नाही. कोणताच भेदभाव नाही या संत महात्म्यांजवळ, सगळ्यांच्या बाबतीत बोलले ते. त्यांचीच एक रचना आहे, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, मतभेद को भुला है मंदिर यह हमारा. हे म्हणण्यासाठी विशाल अंतकरण लागतं. त्यांनी जे म्हटलं त्याचं कारण त्यांच्याजवळ ते अंतकरण आहे. याचं कारण त्यांनी म्हटलं, याचं कारण साधव दीनवत्सल, हा दीनवत्सल आहेत ते. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे. समाज जर त्यांना सुखी दिसत असेल तर त्यात त्यांना समाधान आहे, त्यात त्यांना आनंद आहे. समाज दुःखी असेल तर ते त्यांचं अंतकरण दुखतं बरं का. ही संतांची संत भूमिका आहे. चला, तिसरा वर्ग आहे भक्तवत्सल. भगवान परमात्मा भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल दीनानाथ, तीही लोकी ज्याची मात. त्याची त्रिभुवनामध्ये ख्याती आहे की हा भक्तवत्सल आहे. पण कोणत्या भक्ताबद्दल वात्सल्य आहे त्याच्या अंतकरणात. म्हणजे भक्तांचे काही प्रकार आहेत का. बरेच प्रकार आहे भक्तांचे, बरेच प्रकार आहे. मी मागेही बोललो होतो कुठेतरी, भक्तांचे अनेक प्रकार आपल्याला चिंतनात घेता येईल. जीवनामध्ये कोणतीच साधना नसते, ना व्रत, ना वैकल्य, ना उपवास, ना वारी, ना नामचिंतन, ना अनुष्ठान, ना परोपकार, ना दान धर्म, काहीच नाही. फक्त रंगीत कपडे, भगवे कपडे अंगावर परिधान केलेले आहे आणि दाढीचे डोक्याचे केस वाढवून ठेवलेले आहेत बरं का. लोक त्याच्याकडे, भाविक लोक त्याच्याकडे त्या भूमिकेतून पाहतात की कोणीतरी साधू आहे, कोणीतरी भक्त आहे. खूप शिष्य संप्रदाय वाढवून ठेवलेला आहे, लोक त्यालाही भक्तच म्हणतात. एखाद्या मठावर अधिपती म्हणून थांबलेला आहे मंदिरामध्ये, लोक त्याला भक्तच म्हणतात. एखादी देवता अंगामध्ये संचरते, समोरच्या आलेल्या माणसाची भूत पिशाच्यादी वगैरे अशी पीडा दूर करते, लोक त्याला भक्तच म्हणतात. ग्राम्य भाषेत भगत म्हणतात, शब्द एकच आहे तो बरं का. ग्राम्य भाषेत त्याला भगत म्हटलेला आहे, भक्तच आहे तो. भक्त या शब्दाचाच भगत शब्द झालेला आहे. फळ, नारळ किंवा प्रसाद किंवा रक्षा देऊन तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल बरं का. आणि जर योगायोग झालंच तसं तर
घडूनच गेलं तसं तर बस असा भक्तच नाही मग कोणी जगात. हा अहो व्यसन दूर करणाऱ्यांना सुद्धा लोक भक्तच म्हणतायत. त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिरपूर नावाचं एक गाव आहे. तिथे एक महाराज होऊन गेले, शेषराव महाराज. बरेच लोक त्यांच्याकडे जाऊन आलेले आहेत. मला काही प्रसंग नाही आला तिथे जाण्याचा. विठाला येईनच कसा. हा येईनच कसा. त्यांची ही मंदिरं साकार झालेली आहेत बरं का. नाशिक जिल्ह्यामध्ये बरीच मंदिर आहेत शेषराव महाराजांची. धुळे जिल्ह्यात सुद्धा आहे काही ठिकाणी, मी पाहिली आहे स्वतः. या भक्तांपैकी भगवान परमात्मा कोणत्या भक्तावर जास्त प्रेम करतो? यापैकी कोणत्याच नाही. मग भक्त कसा पाहिजे हा पहिला प्रश्न. म्हणजे त्याचं लक्षण काय, आणि त्या भक्तावर भगवान परमात्मा प्रेम करतो किती, म्हणजे त्या प्रेमाची मर्यादा काय, सीमा काय, हा दुसरा प्रश्न आहे. आणि या दोन्ही प्रश्नांचं उत्तर पहिल्या चरणात आहे. सोडिला संसार, 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 मागे 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 आगे आगे सारे, मागे 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 मागे, सोडिला संसार, माया तयावरी पार, माया तयावरी पार, माया तयावरी पार, सोडिला संसार, माया तयावरी पार, माया तयावरी पार. सोडिला संसार माया तयावरी फार. संत तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये स्पष्ट सांगतायत की ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावर भगवान परमात्म्याचं फार प्रेम आहे. बरं का, काय बोलतायत महाराज? ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावर भगवान परमात्म्याचं फार प्रेम आहे. याच वाक्यातून आपल्याला दुसरा अर्थ कोणता मिळतो बरं? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सापेक्षत्वाने चिंतन करातं. याच वाक्यात महाराजांना अजून काय सांगायचं आहे किंवा दुसरा अर्थ आपल्याला कोणता मिळतो, प्राप्त होतो? बोलले ना महाराज स्पष्ट, ज्याने संसार सोडलाय त्याच्यावर भगवान परमात्म्याचं फार प्रेम आहे. याचाच दुसरा अर्थ काय? याचा दुसरा अर्थ असा आहे, ज्याने संसार सोडलेला नाही त्याच्यावर देवाचं प्रेम नाही. सरळ सरळ आहे, काही कठीण नाही. महाराज म्हणतात सोडिला संसार माया तयावरी फार. ज्याने संसार सोडला त्याच्यावर भगवान परमात्म्याची फार माया आहे, प्रेम आहे. याचाच अर्थ ज्याने संसार सोडलेला नाही त्याच्यावर देवाचं प्रेम नाही. पण हे आपल्याला पटतं आहे का? पटतं आहे का? पटणार नाही. का पटणार नाही? या धर्म मंडपामध्ये हे लहान लेकरं, तरुणांमध्ये लग्न न झालेले मुलं मुली हे जर सोडले तर माझ्या सहित आपण सगळे बाकीचे संसारी आहोत. आपण संसार सोडलेला आहे का? नाही. महाराज काय म्हणतात, ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावर देवाचं प्रेम आहे. मग आपण संसार तर सोडलेला नाही, याचाच अर्थ देवाचा आपल्यावर प्रेम नाही, असा सरळ अर्थ होतो ना त्याचा, आहे की नाही? पण हे खरं आहे का? हां, हे खरं आहे का? यासाठी आपल्याला या तीन गोष्टींचं चिंतन करावं लागेल. कोणत्या?
संत वाङ्मयामध्ये तशी प्रमाणं आहेत का संसाराच्या निषेधाबद्दलची किंवा विरोधातली? की तुम्ही तुमचं घर, तुमची पत्नी, तुमचे लेकरं, तुमची शेती, तुमची नोकरी, तुमचे गाई गुरंढोरं, तुमचे नातेवाईक हे सगळं सोडून द्या आणि देवदेवच करत बसा, अशी प्रमाणं आहेत का संत वाङ्मयामध्ये? तसे एखाद्या अभंगात उल्लेख आहे का? हां, दुसरी गोष्ट, ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावरच देवाचं प्रेम आहे, ज्याने संसार सोडलेला नाही त्याच्यावर देवाचं प्रेम नाही. तर मग शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, चांगदेव महाराज, गजानन महाराज, योगीराज गजानन महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी 4 भावंड हे जर वगळली तर सगळ्यांनी संसार केलाय ना, मग त्यांच्यावर देवाचं प्रेम नाही का? बरं, एखाद्या उदाहरणाने असं पटवून द्याल का तुम्ही महाराज की या माणसाने संसार सोडलेला आहे आणि त्याच्यावरच देवाचं खूप प्रेम आहे, त्याच्या मानाने इतरांवर कोणावरच प्रेम नाही, असं आहे का? तसा एखादा दाखला द्या. विठाला वरवर जर अर्थ घेतला तर आपल्याला अजिबात पटणार नाही. बापरे, महाराज तर असं सांगतात, हां देवाचं प्रेम कोणावर? तर ज्याने संसार सोडून दिलेला आहे त्याच्यावर. मग नको का प्रेम करण ना देव आपल्यावर? काय संसार काय सोडायचा आहे की नाही? संसार सोडण्याचं धाडस आहे का आपलं? सोडू शकतो का आपण? हां, जी माणसं साध्या तंबाखूच्या पोडीचा, बिडी सिगारेटचा, गुटख्याचा, ते बाकीचे पुढचे व्यसन ते नाही बोलत आहे मी, सामान्य व्यसनांचा त्याग करू शकत नाही ते संसार काय सोडू शकतील? विठाला ज्यांनी त्याग केलेला होता, ज्यांनी संकल्प सोडलेला होता, ज्यांनी मालिका धारण केलेली होती ते कोरोनामध्ये घसरले. किती उदाहरणं देऊ? घसरले की नाही? माझी इच्छा नव्हती हो, पण डॉक्टरने सांगितलं होतं, नाही इलाज झाला. विठाला कसं शक्य आहे ते? त्याला केवढी मोठी भूमिका लागते, केवढा मोठा त्याग लागतो त्याला. त्यासाठी साधनाही लागते आणि त्यासाठी सत्संगही लागतो. सत्संगामध्ये कळतं यद्यदा चरिती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना. हा वडील जे जे करीती येई की नाही तया नाम धर्म. मोठ्यांजवळ थांबा, त्यांचं अनुकरण करता येईल, आहे की नाही? आपल्यापेक्षा लहानांजवळ थांबले तर आपल्याला आपण त्यांच्यामध्ये वासरात लंगडी गायची आणि आहे. विठाला एखाद्याही संत महात्म्याने एकाही अभंगामध्ये एकही प्रमाण असं दिलेलं नाही की घरदार पत्नी मुलं लेकर सोडून द्या देवदेव करावं. उलट असोनी संसारी जीव हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, संसारी म्हटलाय, नंतर म्हटलाय जीव हा वेगू. वेदशास्त्रांनी सांगितलंय वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदाने सांगितलं, शास्त्राने सांगितलंय हात उंच करून. बरेच प्रमाण आहे संत वाङ्मयामध्ये. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, आहे की नाही?
ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावरच देवाचं प्रेम आहे असं जर म्हणावं तर या मंडळींचं काय? संत तुकाराम महाराजांनी संसार केला नाही का? मराठा समाजामध्ये संत तुकाराम महाराजांनी अवतार घेतला ना, संसार केला नाही का त्यांनी? शिंपी समाजात संत नामदेव महाराज होऊन गेले, केला नाही का संसार त्यांनी? माळी समाजामध्ये संत सावता महाराज होऊन गेले, केला की नाही संसार त्यांनी? आहे की नाही? तेली समाजामध्ये संताजी महाराज जगनाडे होऊन गेले, केला की नाही संसार त्यांनी? बौद्ध समाजामध्ये चोखोबराय झाले, केला की नाही संसार? न्हावी समाजामध्ये सेना महाराज होऊन गेले, चर्मकार समाजामध्ये रोहिदास काका झाले, कुंभार समाजामध्ये गोरोबा काका, केला नाही का त्यांनी संसार? हां, आणखी इतर समाजातले संत बघा, गुरव समाजामध्ये काशीबा महाराज, केला नाही का संसार यांनी? हां, अरे सगळ्याच संतांनी संसार केला आहे. प्रश्न असा आहे, त्यांच्यावर देवाचं प्रेम न होतं का? होतं ना. कशावरून? भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. बघा त्यांची यादी, बघा तुम्ही, केली नाही का त्यांची कामं? संत सावता महाराजांनी देवाला आधी सांगून ठेवलं होतं का? माझी शेतामध्ये एवढी कामं पडलेली आहेत, माझ्याने आवरणं होत नाही, ये मदतीला म्हणून. सजन कसा या विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. एका भक्ताबरोबर भगवान परमात्मा जंगलात जातो. कशासाठी? वना जाय शेणासाठी. घरामध्ये महिलांची कामं करतो. जनाबाई संगे धडू कांडू लागे. त्या डोंबाऱ्याच्या खेळमध्ये ढोलकी डफडी वाजवली देवाने, लाख्या कोलाट्याची ढोलपिटी. आहे की नाही? आणखी किती कामं सांगायची? रोहिदासा संगे चर्म रंगू लागे. आणखी काय पाहिजे? विठाला विठाला. एवढंच काय? चोखोबाची बहीण झाला शारंगधर. कशासाठी झाला चोखोबाऱ्यांची बहीण? चोखोबाऱ्यांच्या पत्नीचं बाळांपण करून देण्यासाठी. इतक्या खालच्या दर्जाची कामं केली, त्यासाठी स्त्री बनला तो. स्त्रीचं रूप नाही धारण केलं, स्त्रीच बनला. वेश नाही पालटला. कपडे नाही बदलवले, रूपच बदलवून घेतलं, स्त्री बनला स्वतः. इतक्या खालच्या दर्जाची कामं भगवान परमात्म्याने या भक्तांची केली. त्यांनी संसार सोडलेला होता का? नाही ना. मग संत तुकाराम महाराज इथे असं काय म्हणतायत? सोडिला संसार, 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 सोडिला संसार माया तयावरी फार. तिसरं चिंतन बाकी आपलं. कोणतं? असं एखादं उदाहरण दाखवा. मी विचारतो आपल्याला, सांगा.
भगवान परमात्म्याचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? टाळकरी नाही बोलणार, श्रोत्यांमध्येच माता भगिनी सांगतील. भगवान परमात्म्याचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? आपल्यापैकी बी कोणावर असेल तर त्यांचं नाव सांगून द्या. हां, यांना कपाशी जास्त झाली, यांना सोयाबीन जास्त झाला, यांच्यावर जास्त प्रेम आहे देवाचं. हां हां, यांच्यावर आहे की नाही? खरंच प्रेम आहे देवाचं त्यांच्यावर, आहे की नाही? म्हणून तर या वयात बी इतके खुश आहेत ते, आहे की नाही? त्यांच्यावर इथले सगळेच लोक प्रेम करतात आणि सगळ्यांनी तुमच्यावर प्रेम करावं असं तुमचं वागणं आहे, आहे की नाही? हां, विनोदाचा भाग सोडा. सगळ्यात जास्त प्रेम देवाचं कोणावर आहे? आपण नेहमी म्हणतो, ऐकतो. हां, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ओ ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा. राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. कोणावर जास्त प्रेम आहे देवाचं? पांडवांवर. पांडव किती भाऊ आहे? 5 अधिक प्रेम कोणावर आहे? आता सगळेच सांगतील लवकर, आहे की नाही? तया 5 आतू अर्जुना. हां. किती प्रेम आहे देवाचं अर्जुनावर? किती प्रेम आहे? किती प्रेम आहे? कोणी म्हणेल प्रेम कुठे सांगण्यासारखं असतं का? प्रेम तर आंधळ राहतं. विठाला विठाला ही भाषा आहे कोणाची? प्रेम आंधळ असतंय. हां हां, जे प्रेमात पडलेले आहे त्यांची, आहे की नाही? पण त्यांना प्रेमाची व्याख्या कळालेलीच नाही. प्रेम फालतूकपणा, याला ते प्रेम म्हणतात का? हे वाक्य सामान्य माणसाचं सुद्धा नाही. जागतिक प्रसिद्धीचा जो माणूस आहे त्या माणसाचं, जागतिक प्रसिद्धीचा जो माणूस आहे त्या माणसाचं हे वाक्य आहे, हे वाक्य आहे. आपल्या कदाचित कोणाच्या लक्षात आलं असेल नसेल मला सांगता येणार नाही. आपल्या कदाचित कोणाच्या लक्षात आलं असेल नसेल मला सांगता येणार नाही. जनरल शेक्सपियरचं वाक्य आहे हे. शेक्सपियर बोलतो काय? प्रेम आंधळ असतं. कोणत्या अर्थाने बोलला तो? संत तुकाराम महाराज असं म्हणतात, प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम सांगता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही, प्रेम बोलता येत नाही, आहे की नाही? बोलत असेल तर समजायचं हे प्रेम नाही, इथे काहीतरी याचा स्वार्थ आहे, हा आपल्याला फसवणार आहे. हां, काही सांग तू, अर्ध्या रात्री तयार आहे तुझ्यासाठी धावून यायला मी. हां, अर्ध्या रात्री येतो तुझ्यासाठी मी. मग कोरोनाच्या वेळेला कुठे गेला होता बाबा तू? विठाला विठाला विठाला, हे तेव्हाच कळतं बरं का? किंवा अंत हे काळीचे नाही कोणी, तेव्हा कळतं कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. तेव्हा कळतं खरं कोण आहे आपलं ते. कठीण समय असं कोण काम आहे तो, आहे की नाही? समर्थ रामदास स्वामीजी म्हणतात ना, काय विषय चालू आहे आपला? प्रेम, आहे की नाही? प्रेम सांगता येत नाही, दाखवता येत नाही, बोलता येत नाही. प्रेम जाणण्याची क्रिया अंतःकरण करतं आणि त्या अंतःकरणाजवळ डोळे नाहीत पाहण्यासाठी, बरं का? प्रेम आंधळ असतं.
ते अंतकरण प्रेम अंतकरण जाणतं. त्या अंतकरणाला डोळे आहेत का? आणि पाहण्याची क्रिया जे डोळे करतं त्या डोळ्यांजवळ प्रेम जाणण्यासाठी अंतकरण आहे का? डोळ्यांजवळ अंतकरण नाही म्हणून डोळे प्रेम जाणू शकत नाही. अंतकरणाजवळ डोळे नाही म्हणून ते प्रेम पाहू शकत नाही. म्हणून शेक्सपियर बोलतो की प्रेम आंधळ आहे. अर्जुनावर प्रेम आहे किती देवाचं ते मला सांगता येणार नाही, तुम्हालाही सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? आपण आजपर्यंत कोणावर प्रेम केलंच नाही. कोणावर प्रेम केलं? प्रेमाची व्याख्याच आपल्याला माहिती नाही, तर प्रेम करू कसं कोणावर? कसं सांगता येईल आपल्याला? मग सांगेन कोण? ज्याला प्रेमाची व्याख्या माहिती आहे आणि ज्याने कोणावर तरी प्रेम केलेलं आहे तोच सांगेन. मग असं सापडीन कोण? शोधू, घ्या त्या व्यक्तीचा पत्ता, शोध. संत श्री ज्ञानराज माऊली बरं का, पूर्ण पुरुष आहे. अशी एकच व्यक्ती आहे की पूर्ण पुरुष असून सुद्धा सगळं जग त्यांना तोंड भरून माय म्हणतं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. बर का, परवा माझं त्या पाचोऱ्याजवळ कीर्तन होतं. मोंढाळा गाव आहे. पाचोरा शहराचे PSI साहेब तिथे आले होते. नगर जिल्ह्यातले आहे ते गणगे साहेब. त्यांना आमंत्रण दिलं होतं, ते आले होते. व्यासपीठावर बसवलं आयोजकांनी, बसले नाही ते, पटकन खाली उतरले. ते उदाहरण दिलं त्यांनी. शेवटी बोलले 10 मिनटं, ते 10-15 मिनटं. ते म्हटले संत श्री तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज खाली बसले समोरून म्हणे. समोर बसले म्हणे खाली. मी काय मोठा वाय चाललो का म्हणे? मी कसा व्यासपीठावर बसीन म्हणे? मला खाली बसणं आनंद आहे म्हणे. खाली बसले ते. हां, आणि माय आणि माऊली या शब्दाबद्दल स्पष्टीकरण केलं त्यांनी. माय कोणाला म्हणतात, आई कोणाला म्हणतात, माऊली कोणाला म्हणतात. नगर जिल्ह्यातले ते अनेक ओव्या म्हटल्या त्यांनी. ओव्या म्हटल्या, भगवद्गीतेतले काही श्लोक म्हटले त्यांनी. यूट्यूबला पाहू शकता तुम्ही. परवाची की गोष्ट आहे ती. हां, आमच्यासारख्यांना शरम वाटेल असं म्हणजे असं चिंतन मांडलं त्यांनी. ओव्या बोलले, श्लोक बोलले ते. हां, तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे. बरंचसं बोलले ते आमच्याकडे. आता मला पोलीस स्टेशनला येऊन सप्ताहाची पत्रिका या लोकांनी दिली म्हणे. हे आमचं नशीब आहे म्हणे. आमच्याकडे तमाशावाल्यांच्याच पत्रिका जास्त येतात म्हणे. हां, बंदोबस्तासाठी. आहे की नाही? तिथे आम्हाला जावं लागतं म्हणे बंदोबस्तासाठी. तमाशावाल्यांच्या पत्रिका येतात. ही सप्ताहाची आली म्हणे. मला खूप आनंद झाला म्हणे. हां, बरं का, इथल्या कार्यक्रमासाठी मी काल पुण्याला गेलो. लगेच काम झाल्यानंतर लगेच फिरलो म्हणे की आपल्याला कार्यक्रमाला जायचंच आहे का? उद्याही मला परत आणखी तिकडेच जायचं आहे म्हणे. नुसत्या कार्यक्रमासाठी आलो म्हणे इकडे. इतर पत्रिका बऱ्याच येतात म्हणे, ह्या नाही येत म्हणे आम्हाला. आहे की नाही? आता उद्या कीर्तन आहे माझं त्या दोंडाईच्या जवळ, साडवा चिमठाण्याजवळ. साडव्याला कीर्तन आहे. गावात चोरी झाली तर समजणार नाही, इतका मंडप गच्च भरलेला असतो, लहान लेकरांपासून तर मोठ्यांपर्यंत. का? तिथे त्या मानाने आपलं गाव खूप खूप मागे आहे. विठाला किती प्रेम आहे अर्जुनावर देवाचं, माऊली सांगतात. कारण माऊलीला प्रेमाची व्याख्या माहिती आहे. माऊलीने जगावर प्रेम केलेलं आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. माऊली सांगतात, या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. माऊली म्हणतात, बापरे किती प्रेम आहे देवाचं अर्जुनावर. एवढं प्रेम आहे की त्या अर्जुनाला, त्या प्रेमाला उपमाच नाही. येथ दिसतसे निरुपम. किती प्रेम आहे की देवाचं तेवढं प्रेम आपल्या बापावर नाही, आपल्या आईवर नाही, आपल्या भावावर नाही, मुलावर नाही, पत्नीवर नाही, तेवढं अर्जुनावर आहे. म्हणून जी महत्वाची गोष्ट आहे, जी चांगली गोष्ट आहे, जी गुह्य गोष्ट आहे, जी गुप्त गोष्ट आहे, यांच्यापैकी देवाने कोणालाच सांगितलं नाही, ती अर्जुनाला सांगितली.
जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माता देवकीसी, जेन संगेची बंधू बडी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. मायबापांजवळ महत्वाची गोष्ट सांगणार नाही का माणूस? काही गोष्टी त्यांच्याजवळ सांगण्यासारख्या नसतात. भावाजवळ सांगणार नाही का? मोठा भाऊ असेल, वडील भाऊ असेल तर वडिलांच्या जागेवर असतो, पत्नीजवळ सांगणार नाही का? यांच्यापैकी कोणाजवळ सांगितले नाही. ते गुह्य अर्जुनेशी बोलत. आत्ता चिंतन करा, कल्पना करा, किती प्रेम असेल अर्जुनावर देवाचं. कशासाठी चिंतन करतोय याकडे बी लक्ष द्या. त्या अर्जुनाने संसार सोडलेला होता का? सोडलेला होता नाही. अर्जुनाला किती बायका आहेत? हा, किती बायका आहेत अर्जुनाला? किती? 2 आहेत ना? सांगा. एक द्रौपदी, दुसरी सुभद्रा, अजून मला काय माहिती. विठाला विठाला कस काय सांगते ना. आपण कधी चहा प्यायली नाही, कधी नाश्ता केला नाही त्यांच्या घरी जाऊन. हा, त्यांनी बोलवलं असतं तर परिचय झाला असता. किती बायका आहे अर्जुनाला? एक आहे द्रौपदी, दुसरी आहे सुभद्रा, तिसरी आहे चित्रांगी, चौथी आहे उलुपी. कथाकल्पतरू या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. अर्जुन यात्रेला जातो त्यावेळेला तिकडून 2 बायका बरोबर आणतो. प्रश्न आहे, कुठे गेला अर्जुन? यात्रेला. यात्रेला जातो माणूस काय करतो? देवदेव करतो, दर्शन करतो, प्रदक्षिणा करतो, कीर्तन ऐकतो, भजन करतो. हा बाबा काय करतो? काहीतरी करतो आणि 2 बायका आणतो. विठाला 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 असं आहे. कोणाचा कोणता डाव तर कोणाचा कोणता डाव. हा, असं बी दिसतं आपल्याला काही ठिकाणी. हा, दिसतं की नाही? 8-9 वर्ष झाले हो, त्या बिचाऱ्याचं जमतच नव्हतं. तो दिंडीत गेला आणि त्याचं जमूनच गेलं. याच्यासाठी दिंडीत गेला का हराम करा तू? याच्यासाठी दिंडी आहे का? विठाला विठाला एक द्रौपदी, दुसरी सुभद्रा, तिसरी चित्रांगी, चौथी उलुपी. 4 बायका आहेत अर्जुनाला. दांडगा संसारी की नाही अर्जुन आपल्यापेक्षा? हा, आणि त्याच्यावर इतकं प्रेम आहे देवाचं की त्या प्रेमाला सीमाच नाही, उपमाच नाही. आणि देव करीनच ना अर्जुनावर जास्त प्रेम. कसं काय? दोन्ही बी सारखेच होते ना होते. देवाला बी काही कमी होती का बायकांची? तसंही गणित करू नका ते. हा, ती त्यांनी केलेली लीला आहे. त्यांच्यात काही, त्यात काहीतरी इतिहास आहे. विठाला विठाला संगती लावायची कशी काय? सोडीला संसार माया कयावरी फार, माया कयावरी फार, माया कयावरी फार. सोडीला संसार माया कयावरी फार, माया कयावरी फार, माया कयावरी फार. सोडीला संसार माया कयावरी फार, कयावरी फार, माया कयावरी फार. सोडीला संसार माया कयावरी फार, माया कयावरी फार, माया कयावरी फार. इकडे पुराणात अशी उदाहरण आहेत. महाराज इकडे असं म्हणतात, अर्जुनाला 4 बायका आहेत. देव सगळ्यात जास्त प्रेम त्या अर्जुनावर करतो. आणि महाराज म्हणतात ज्याने संसार सोडलाय त्याच्यावर देवाचं प्रेम आहे. अर्थ कसा लावायचा? संगती कशी लावायची? संगती अशी आहे, आपण ज्याला संसार सोडणं समजतो तो वेगळा आहे. महाराज संसार सोडणं सांगतायत तो वेगळा आहे. आपण संसार सोडतो 2 कारणामुळे. कोणी वैराग्यामुळे सोडतो, कोणी वैतागामुळे सोडतो. याला संसार सोडणं म्हणत नाही. संसार सोडणं म्हणजे काय? संसारातच राहा, घरातच राहा, घराचा त्याग करू नका बरं का. पत्नीजवळच राहा, लेकरांमध्येच राहा, गाई गुराढोरांमध्ये राहा, शेतीमध्ये राहा, नोकरीमध्ये राहा, हे सगळं करा, सगळ्यांमध्ये राहा, पण त्यांना आपल्यात राहू देऊ नका. याला संसार सोडणं म्हणतात. म्हणजे त्यांच्याविषयी आसक्ती अंतःकरणात ठेवू नका. आसक्ती अंतःकरणात ठेवणं कसं काय? पद्मपत्र मीमांबसा भगवद्गीताकार सांगतात.
बरं का, कमळ पाण्यातून अलिप्त असतं. महाराजही सांगतात, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जडी जैसे, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती, तैसे आसावे संसार, तैसे आसावे संसार. वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. आता पैशांचा जो व्यवहार आहे ना, देवाणघेवाणीचा, विज्ञानामुळे खूप सुलभ झालेला आहे. कोणी कुठेही असली तरी एका 2-5 सेकंदात त्यांना पैसे पोहोचतात फोन पेवर, आहे की नाही. पूर्वी पोस्टमनकडून पैसे यायचे मनी ऑर्डरद्वारा, आहे की नाही. मोठं गाव असेल आपल्या गावासारखं तर 10-20 लोकांच्या मनी ऑर्डरी. हां, मुलगा आईवडिलांना पाठवतो, नाही तर आईवडील मुलाला पाठवतात. मुलगा नोकरीला असेल बाहेर, आईवडिलांना मदत पाठवतो. मुलगा शिकत असेल तर आईवडील त्याला मदत पाठवतात. मनी ऑर्डरने असा पूर्वीचा व्यवहार होता. पोस्टमनच्या बॅगमध्ये किती पैसे? बरेच. त्यातल्या 10 रुपयाची तरी आसक्ती अंतःकरणात ठेवत होते का ते? अजिबात नाही. माहिती आहे इकडून आलेले आहे, इकडे परत करायचे आहे. जशी आपण रिकामी पिशवी आणली घरून, तशी रिकामी करून घरी जायचं आहे की नाही. तसं आपणही पोस्टमन सारखं जीवन जगायचं, आहे की नाही. जन्माला आलो त्यावेळेला बरोबर आणलं का काही? हां, इथून जाणार आहोत तर बरोबर नेण्याची सुविधा आहे का काही? म्हणून मी नेहमी सांगत असतो, नुकतंच जन्मलेलं लेकरू, त्याला पाहण्यासाठी नातेवाईक लोक जातात. त्याच्यासाठी शक्यतो दागिने कपडे नेतात का ते लेकरू काहीच खाऊ शकत नाही. आईच्या दुधाशिवाय दुसरं काय पचवू शकतं ते? हां, कोणी म्हणेल मुरमुरे नेऊ, बारीक शेव नेऊ, पेढा नेऊ, अजिबात नाही, आहे की नाही. आईचं दूधच त्याचं त्यावेळेचं अन्न असतं, काहीच पचवू शकत नाही ते दुसरं. मग काय नेतात त्याला पाहण्यासाठी जातात तर दागिने कपडे. नुकत्याच जन्मलेल्या लेकराच्या अंगावर जो कपडा चढवला जातो त्याला खिसा नसतोच. याचप्रमाणे मेलेल्या माणसाच्या अंगावर जो कपडा चढवला जातो, ज्याला आपण कफन म्हणतो, त्या कफनलाही खिसा नसतो. अर्थ काय यातला? आलो त्यावेळेला बरोबर आणलं नाही काही म्हणून खिसा नाही, आणि जातो त्यावेळेला नेत नाही काही म्हणून जातानाही खिसा नाही.
येथे मनुष्याचे काहीच नाही आपलं. हा, म्हणून आपलं जीवन त्या पोस्टमनच्या बॅग सारखं असावं. रिकामी आणली होती पिशवी, कशाला अवकळा करतोय? तो तुला 20 रुपये देणार आहे का? हा, काही संबंध नसताना एवढी आसक्ती, याच्याविषयी कशी सुटेन? विठाला विठाला म्हणून संत श्री डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आहे, वासना और रसना, वासना और रसना, वासना और रसना इसमें नहीं फंसना। यदि शेष रह जाए किसी के मकान में, किसी की दुकान में, किसी के खेत में रह जाए तो भुजंग बन के रहता. बोले काही लोक म्हणतात आमच्या शेतात खूप मोठा नाग आहे, फणवाला आहे, मोठ्या मोठ्या मिशी आहे, टपोरे डोळे आहे, पण आजपर्यंत त्याने आम्हाला कधीच दखल दिली नाही का? हा हे बी स्वर लावतोय. विठाला विठाला काय सांगतात ते? मोठे मोठे मिशी आहेत त्याच्या, मोठे मोठे डोळे आहेत त्याची, मोठी फण आहे त्याची, आजपर्यंत त्याने आम्हाला धोका दिलाच नाही का? तो आमचा वडील आहे, यांना फोन करतो तो रोज. हा, वडील आहे यांचा तो. हा, किसी की दुकान में रह जाए वासना तो वो चिव्वा बन के रहता. बोले शेंगदाणे खातो मग तो उंदीर. हाँ, किसी के खेत में मकान में रह जाए तो वो कुत्ता बन के रहता, रखवाली करता घर की. हाँ, ये बच्चे डंडे से पीटते फिर भी हटता नहीं, मारते वो क्या दूसरे है, मेरे ये तो है. हाँ, आहे की नाही? म्हणून वासना और रसना इसमें नहीं फसना, आसक्ती सोडायची, याला म्हणतात संसार सोडणं. आहे की नाही? सोडीला संसार माया तयावरी फार, आणि हीच देवाची मोठी भक्ती आहे. अरे तो त्याच्या भाऊबंदकीची आवाज देतो आहे. विठाला चला विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, महाराज संसार सोडायला सांगतात, आपली गाठ सुटली, काय फरक? महाराज म्हणतात संसार सोडा, आपली गाठ सुटली, काय फरक? नाही ही बरोबर होती, ही सुटली. संसारावरची आसक्ती आपली जी जडलेली आहे जन्मोजन्मीची, ती सुटावी आणि ती आसक्ती परमात्म्याविषयी जोडली जावी, यासाठी आपला हा खटाटोप आहे. त्यासाठी सत्संग करणं अत्यंत गरजेचं आहे. तीर्थयात्रादी भ्रमण करणं गरजेचं आहे. आहे की नाही? संत वाङ्मयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आहे की नाही? आपल्या गावातील कण्व नगरी समस्त भजनी मंडळ, बरं का, आपल्या गावामध्ये भजनी मंडळ आहे, ते या नावाने आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कण्व नगर भजनी मंडळ कानडदा. आहे की नाही?
यांचा संकल्प आहे. जसं मागच्या पुरुषोत्तम मासामध्ये आपण श्री विठ्ठल मंदिरामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं. आताही पुढे पुरुषोत्तम मास येतो आहे मे महिन्यामध्ये. ह्या मे महिन्यामध्ये सुद्धा त्यांची संकल्पना आहे किंवा खूपच त्यावेळेला प्रतिसादही मिळाला आणि सगळ्यांनी आनंदही घेतला आणि बऱ्याच लोकांना सेवेची संधीसुद्धा मिळाली बरं का. कधीही एवढा समाज मंदिरात जमला नाही तेव्हा पुरुषोत्तम मासामध्ये पारायणाला जमला. कानाकोपऱ्यातल्या माता भगिनीसुद्धा पारायणाला जमले होते. मग येणारा पुरुषोत्तम मास आता त्याही वेळेला श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्यांचा संकल्प आहे की संत तुकाराम महाराजांच्या गाथेवर पारायण करावं. पण मी आणि आमचे महाराज हे पांडुरंग महाराज इथलेच आहेत, ते पण रेलला राहतात. त्यांचंही नाव पांडुरंग महाराज सपकाळेच आहे, मी पण सपकाळेच आहे. दोन्ही पांडुरंग आहे आपण, आहे की नाही. दोन्ही पांडुरंग उधळती रंग, आहे की नाही. स्वाध्यायाचं भजन आहे ते. हां बरं का. तर महाराजांनी मी भजनी मंडळाला सांगितलं की माऊलींच्या ग्रंथावर पारायण करणं आपल्या नेहमीच्या सवयीमुळे सोपं आहे. पण संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर पारायण करणं थोडं कठीण आहे. का? केव्हा कमी अक्षरांचा अभंग असतो, केव्हा जास्त अभंगांचा असतो, केव्हा चौचरणी असतो, केव्हा केव्हा 200 चरणाचे अभंग आहेत हो गाथ्यामध्ये, आहे की नाही. हे सगळ्यांना सूत्रबद्ध शक्य नाही. महाराज म्हटले एकनाथी भागवताचं पारायण करा, पण ते 18,000 ओवे आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा दुप्पट मोठा आहे तो ग्रंथ. मग एवढं पण संकल्प केला बरं का. केला नेम चालवी माझा. भगवान परमात्म्याची इच्छा असेल त्याप्रमाणे होईन. आपण संकल्प करणं हाच मोठा आपला भाग्याचा उदय आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या भजनी मंडळाचं असं म्हणणं पडलं की 10-10 किंवा 15-15 महिलांनी भजनी लोकांनी ग्रुप करावे आणि यांच्याकडे नावं द्यायची. कण्वनगर भजनी मंडळ म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित सूत्रसंचलन करता येईल बरं का. त्याची बांधणी व्यवस्थित करता येईल. किती लोक बसतील, त्यासाठी ग्रंथ किती मागवायचे, वेळ किती कोणती ठेवायची, त्यावेळेला मे महिना आहे तर वेळ कोणती ठेवायची, कसा करायचा कार्यक्रम, एवढ्या ओव्या किती दिवसात पूर्ण होतील किंवा अभंग पूर्ण होतील. तर याचा आपण सगळ्यांनी विचार करावा आणि पुरुषोत्तम मासात अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने पुण्याचा संचय करावा अशी भजनी मंडळाची आपल्याला विनंती आहे बरं का. आग्रहाची विनंती आहे. दुसरी सूचना, महाराजांनी वृंदावनवरून माळा आणलेल्या आहेत शुद्ध तुळशीच्या. ज्यांना हव्या असतील त्यांनी माळा घ्यायच्या बरं का. माळकरी बनायचं. मी सांगितलं आपल्याला किती बी दसऱ्याचे प्रसाद खाल्ले आणि किती बी 31 डिसेंबरची तुम्ही मजा मारली तर हा पुन्हा जन्म पुन्हा मिळणार नाही. याचं प्रायश्चित्त तुम्हाला पुढे भोगावं लागेल. तर यासाठी शाकंभरी मातेच्या नवरात्र उत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्तातून आपण हा संकल्प घ्यायचा. आणि महाराजांनी आमचे गुरुवर्य आम्ही ज्यांच्यामुळे आता इथे उभे आहोत, मी ज्यांच्यामुळे इथे कीर्तन करीत आहे, ही माझे गुरुवर्य नामदेव बाबा गवई शिरागडकर, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात गाजलेली व्यक्ती होती शिरागडची. पण मामासाहेब दांडेकरांबरोबर नेहमी राहायचे. त्यांचे पट्ट शिष्य आहेत. त्यांच्या कीर्तनात चाल म्हणायचे. माझ्याजवळ जो खजिना आहे चालींचा तो यांचाच आहे. तर महाराजांनी त्यांच्या नावाने, कारण यांच्यामुळे अनेक माणसांचं जीवन उज्ज्वल झालेलं आहे आणि मी अनेक महाराज यांच्यामुळे घडलेलो आहोत. अशा महापुरुषाचा फोटो आपल्या घरामध्ये असावा कॅलेंडरच्या माध्यमातून. आणि वर्षभराची ही दिनदर्शिका आहे की नाही. हे एकादशा, पौर्णिमा, चतुर्थ्या केव्हा वगैरे कोणी कोणी विचारतं महाराज आजची धरू एकादशी का कालची धरू. हां म्हणजे काय ती पुढे पडते आणि तू मागे पडतो एका धरू तर, आहे की नाही. तर त्या जाऊ द्या तो विनोदाचा भाग. तर याच्यामध्ये सविस्तर नोंद आहे सगळी बरं का. देवाच्या जयंत्या, संतांच्या पुण्यतिथ्या, माऊलींचा सोहळा, आपल्या भागातले जे संत महात्मे त्यांच्या पुण्यतिथ्या वगैरे. नुसतं तेवढ्याच उपयोगात येईन असं नाही बरं का. हे कॅलेंडर आपण बाहेरगावी कधी गेलो होतो मुलीच्या घरी, त्याची नोंद करता येईल. कोणी कोणाला पैसे गुच्चूप दिलेले आहे चोरीदपी पैसे, त्याची बी नोंद करता येईल, आहे की नाही. काय जे आपल्या परीने ज्याचा जसा उपयोग करता येईल तसा करावा. 30 रुपये
या कॅलेंडरची किंमत आहे, ना नफा ना तोटा या उद्देशावर महाराजांनी इथे कॅलेंडर आणलेले आहेत. एक देवाचं दर्शन होईल, माऊलींचं तुकोबारायांचं दर्शन होईल, गुरुवर्यांचं दर्शन होईल आणि मध्ये आणखी काही फोटो बी आहेत त्याच्यामध्ये, ज्या कोणत्या कोणत्या महिन्यात कोणत्या देवाचे उत्सव आहेत वगैरे असा उल्लेख आहे, म्हणून तीही आपण नोंद घ्यायची बरं का. आणखी माळकरी बना, विनंती आहे माझे हात जोडून, माळकरी बनवा. आपण बनले तर आपले लेकरं बनतील, आपले लेकरं बनतील, लेकरांवर संस्कार पडतील आणि लेकरांवर संस्काराच्या बाबतीत प्रत्येक मायबापांनी जागरूक राहा. का वातावरण गढूळ होत आहे की नाही, वातावरण गढूळ होत आहे. आता काय कशा कशा पद्धतीने गढूळ होत आहे ते सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. कोण कोणाला सांगीन, हां कोण कोणाला सांगीन, कोण कोणाचं गाऱ्हाणं, कोण कोणाची तक्रार ऐकीन. वातावरण गढूळ बनत चाललं आहे, त्यासाठी लेकरांवर लक्ष द्या. आणि जे लेकरं जे मायबाप लेकरांवर संस्कार टाकत नसतील ते मायबापच नाहीत, ते त्यांचे कट्टर दुश्मन आहेत, ते शत्रू आहेत. ते हे मी नाही म्हणत, संत तुकाराम महाराज म्हणतात, मायबाप जरी सर्पिणी की बोका त्यांच्या संगे सुखा न पविजे बाळा. ती मायच नाही, ती जी संस्कार देत नसेल आणि शिक्षण देत नसेल, हां ती नागिन आहे, नागिन. आणि तो बाप नाही, तो बोका आहे. कसे सुख प्राप्त होईल त्या लेकरांना. आणि संस्कार हे दडपणाने होत नाही, लक्षात घ्या, मारझोड केल्याने होत नाही. म्हणून लेकरांना मारझोड करू नका, त्यांना शिवीगाळ करू नका, त्यांच्यावर दडपण आणू नका बरं का. त्यांना गोडीने सांगा. आणि शक्यतो लेकरं अनुकरण जास्त करतात, मोठ्यांचं अनुकरण करतात, घरातल्या मोठ्या लोकांचं अनुकरण करतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कोणत्याच आईने किंवा कोणत्याच बापाने लेकरावर दडपण आणायचं नाही. इकडे आहे, तुझ्या आईच्या पाया पड, तुझ्या बापाच्या पाया पड, सांगायचंच नाही, अजिबात सांगायचं नाही. त्यांनी आपल्या पाया पडाव्या असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांच्या देखत आपण आपल्या मायबापांच्या पाया पडा. हां बरं का, त्यांना सांगायची गरज नाही, ते आपोआप आपल्या पाया पडायला येतील. तुम्ही कसे तुमच्या मायबापांच्या पाया पडता, आम्हाला बी पडू द्या तुमच्या पाया, आहे की नाही. आणि आपणच जर सांगले एवढे पेटवून अंतरे. हां आमचे एक महाराज सांगतात दहिवतचे रूपचंद बाबा, तर तो तीच भावनी करीन म्हणे, आहे की नाही. म्हणजे आपल्यावरही असतं बाकीचं वातावरण घरातलं. म्हणून मोठ्या मंडळींनी लहान लेकरांबद्दल ही दक्षता घ्यायची आहे. आपलं जीवन सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर त्यांच्यावर संस्कार आणि शिक्षण हे देणं महत्त्वाचं आहे. चला, सोडीला संसार माया तयावरी फार, बरं का. भगवान परमात्मा त्या फार मायेपोटी धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. भक्तांवरची सुख दुःखाचे प्रसंग, संकटाचे प्रसंग, अडी अडचणीचे प्रसंग तो स्वतः अंगावर घेतो त्या प्रेमापोटी. पुढे काय करतो तर यांनी फक्त त्याचं नामचिंतन करावं, भक्ती करावी आवडीने प्रेमाने, तो सगळी कामं यांची करतो. याने घ्यावे नाम तिसी करणे, त्याचे काम खालच्या दर्जाचे बी कामं करतो. याचं कारण काय, त्याचं कारण आहे त्याचा स्वभाव आहे. कोणता स्वभाव आहे. तुका म्हणे भोळी, 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 तुका म्हणे भोळी. विठ्ठल कृपेची पवाडी, विठ्ठल कृपेची पवाडी, विठ्ठल कृपेची पवाडी, विठ्ठल कृपेची पवाडी.
परिसावी, संत जनी परिसावी, संत जनी परिसावी. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, माझा देवा तुम्हाशी. मलोक कहान जाइए जहान हरि का नाम, मलुक कहान जाइए जहान हरि का नाम. अरे दिगंबर के गांव में धोबी का क्या काम. आ, आ, सुख दुख साहे दुख ताये आगे सुख दुख ताये आगे सुख दुख साये आगे सुख दुख ताये आगे सुख दुख राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राजा राम 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 राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम